बहुचर्चित दिशा सालियान मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून शिवसेनेचे युवा नेते आमदार व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोपाची राळ उठली आहे। त्यामुळे आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या संदर्भात दिशा सालियान प्रकरणाचा तपास कुठवर आला व सद्यस्थिती काय आहे, तसेच दिशा सालियान प्रकरणाच्या आधी सुद्धा देशात काही गाजलेल्या रहस्यमय हत्या प्रकरणांची माहिती आपण या व्हिडिओमधून घेऊया। तत्पूर्वी विनंती की हा व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन द्या व व्हिडिओ अधिकाधिक संख्येने शेअर करा। दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचे मॅनेजर असलेल्या दिशा सालियान हिने तिच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या पार्टीत 8 जून 2020 रोजी मुंबईत मालाड येथील एका इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष मुंबई पोलिसांनी काढला। या घटनेनंतर काही दिवसातच अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा देखील मृत्यू झाला, ज्यामुळे दोन्ही घटनांमध्ये संबंध असल्याची चर्चा सुरू झाली। दिशाच्या मृत्यू प्रकरणाबाबत अनेक तर्कवितर्क आणि अफवा पसरल्या, मात्र अधिकृत तपासणीत हे निष्कर्ष समोर आले की हा एक अपघाती मृत्यू होता आणि कोणत्याही गैरप्रकाराचे पुरावे आढळले नाहीत। मात्र असे असले तरी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे व राज्याचे विद्यमान मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियानचा हत्या केल्याचा आरोप केला असून दिशा सालियान मृत्यू प्रकरणात 12 डिसेंबर 2023 रोजी राज्य सरकारने विशेष तपास पथक अर्थात SITची स्थापना केली। या पथकाचे नेतृत्व अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन करत असून त्यांच्यासोबत उपायुक्त अजय बन्सल आणि मालवणी येथील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चिमाजी आढाव यांचा समावेश आहे। त्यानंतर 2025 मध्ये दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत, ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि इतरांवर सामूहिक बलात्कार व हत्येचे आरोप केले आहेत। त्यांनी या प्रकरणाची CBI मार्फत चौकशी करण्याची मागणी केली। सध्याच्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित आहे, परंतु विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनात काल परवाच दिशा सालियान मृत्यू प्रकरणाबद्दल सत्ताधारी व विरोधकांमध्ये विशेषतः उभाटा शिवसेनेच्या सदस्यांमध्ये मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले असून राज्य सरकार या घटनेची चौकशी पुन्हा नव्याने करणार नसल्याचे संकेत मिळाल्यामुळे शिवसेनेचे युवा नेते व उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे यांचा पाय पुन्हा एकदा खोलात जाण्याची चिन्हे दिसत आहेत। एकीकडे दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चर्चा जोरात असताना देशात यापूर्वी घडलेल्या काही गाजलेल्या रहस्यमय मृत्यू प्रकरणांवर एक नजर आपण या व्हिडिओमधून टाकूया। यातले सर्वात पहिले प्रकरण म्हणजे नैना साहनी हत्याकांड। नैना साहनी हत्याकांड 1995 मध्ये दिल्लीत घडले। एका क्रूर हत्या प्रकरणाचे हे क्रूर हत्या प्रकरण होते। नैनाचा पती संजीव नंदा, जो एक राजकारणी आणि व्यावसायिक होता, त्याने नैनाची हत्या केली। तो तिला संशयितपणे विवाहबाह्य संबंधाचा आरोप करत होता। हत्येनंतर संजीवने तिचा मृतदेह तुकडे करून दिल्लीतल्या आपल्या बागबान नावाच्या रेस्टॉरंटमध्ये मोठ्या तंदूरमध्ये जाण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना हा संशय आल्यावर त्यांनी चौकशी केली आणि हा थरारक गुन्हा उघडकीला आला। या प्रकरणाला तंदूर मर्डर केस म्हणून देखील ओळखले जाते। न्यायालयाने संजीव नंदाला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली। या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आणि गुन्हेगारी मानसिकतेची मोठी चर्चा सुरू झाली। दुसरे प्रकरण आहे जेसिका लालचे। जेसिका लाल हे भारतातले त्या काळातले गाजलेले प्रकरण होते। 29 एप्रिल 1999 रोजी दिल्लीतील तमरिंद कोर्ट बारमध्ये जेसिका लाल, एक मॉडेल आणि बारटेंडर हिला गोळ्या घालून ठार मारण्यात आले। मुख्य आरोपी मनु शर्मा हरियाणाच्या प्रभावशाली राजकीय कुटुंबातील होता। अनेक साक्षीदार असूनही सुरुवातीला न्यायालयाने मनु शर्माला पुराव्याअभावी निर्दोष सोडले, मात्र जनतेच्या रोषानंतर व प्रसार माध्यमांच्या दबावामुळे 2006 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली। पुढे 2020 मध्ये तो सुटला। या प्रकरणाने भारतातील न्यायप्रणालीतील त्रुटी आणि जनतेच्या दबावाचे महत्त्व अधोरेखित केले। जेसिका लाल हत्या प्रकरणावर 2011 मध्ये नो वन किल्ड जेसिका हा चित्रपट देखील आला।
त्यामध्ये विद्या बालन आणि राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. याशिवाय दिल्ली विद्यापीठातल्या विधी शाखेतील विद्यार्थिनी प्रियदर्शिनी मट्टू हिची 1996 मध्ये तिच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली. तिचा छळ करणारा संतोष सिंग जो एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा होता, त्याने तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. सुरुवातीला न्यायालयाने त्याला पुराव्याअभावी निर्दोष सोडले, मात्र जनतेच्या संतापानंतर 2006 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. सर्वोच्च न्यायालयाने नंतर ती जन्मठेपेत बदलली. एकूणच काय तर राजकीय किंवा प्रशासकीय अधिकार पदावर असलेल्या व्यक्तींच्या संदर्भात कुठे ना कुठे या पीडित आणि मृत्यू झालेल्या तरुणींच्या हत्येचे धागे जुळलेले असल्याचे आपल्याला दिसून येते. या सर्व प्रकरणांच्या तपास कार्यानंतर सुद्धा योग्य न्याय न मिळाल्याची खंत मयत तरुणींचे कुटुंबीय तसेच देशातील अनेक नागरिकांनी आजपर्यंत व्यक्त केली आहे. दिशा सालियान हत्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष तरी न्याय्य पद्धतीने व्हावा अशीच अपेक्षा सर्व लोक व्यक्त करत आहेत.